प्रॅक्टिसिंग माइंड हे जे थॉमस एम स्टर्नर यांचं बुक आहे, त्या बुकमध्ये मेनली जो लेखक आहे तो पियानो शिकतोय, तो गोल्फ शिकतोय आणि हे सगळं शिकत असताना आपल्या सगळ्यांना जे अनुभव येतात ना, की स्विमिंग लावलंय, कंटाळा आला, पियानोचा क्लास लावला, कंटाळा आला, म्हणजे नव्याचं 9 दिवस जे होतं ना, ते त्या लेखकासोबत सुद्धा होतं. तर त्यामध्ये एखाद्या गोष्टीची आवड कशी निर्माण करायची हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की एन्जॉय द जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन. हेच त्याने वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे पॅरेग्राफ्समध्ये सांगितलेलं आहे की आपण प्रोसेस एन्जॉय नाही करत, आपण रिझल्ट ओरिएंटेड असतो. आपल्याला शेवटी कितवा नंबर आला हे आपल्याला महत्त्वाचं असतं, पण आपण काय शिकलो ते आपल्याला लक्षात आहे का? म्हणजे ओव्हरऑल जे काही आपण लहानपणापासून आत्तापर्यंत जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काय शिकलो हे आपल्याला काही लक्षात नाही आहे. फक्त आपला नंबर किती आला, पर्सेंटेज किती आला, म्हणजे आपला रिझल्ट ओरिएंटेड माइंड आहे. तर ते सोडून आपण जर प्रोसेस ओरिएंटेड झालो की फ्लोमध्ये जायचं, म्हणजे मंत्रमुग्ध होऊन जायचं. जीही गोष्ट तुम्ही करत आहात, गोल्फ खेळत आहात, पियानो वाजवत आहात किंवा अभ्यास करत आहात, त्यामध्ये इतकं मंत्रमुग्ध होऊन जायचं की ती प्रोसेस म्हणजे मेडिटेशन आहे, ध्यान आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. तर एन्जॉय द जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन. कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.